नमस्कार मैत्रिणींनो, मी सुषमा डांगरे आपले सर्वांचे बेस्ट कुकिंगमध्ये स्वागत करत आहे। घरी बासुंदी तयार करायला म्हटलं की आपल्याला नको वाटतं, कारण की किचनजवळ 1 ते 1.5 तास उभं राहावं लागतं। म्हणूनच आज आपण अगदी कमी वेळेत 20 ते 25 मिनिटात घरच्या घरी बासुंदी तयार करणार आहोत। बासुंदी करायला ही अगदी सोपी आहे, अगदी कुणालाही झटपट करता येणार आहेत। घरी बनवलेल्या बासुंदीची टेस्ट खूप छान लागते। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। आपण येथे लोखंडी जाड अशी कढई घेतलेली आहे। तुम्ही बासुंदी बनवण्यासाठी येथे कोणतेही भांडे वापरू शकता। तुम्ही जाड असेच भांडे वापरायचे आहे। दूध भांड्याला लागणार नाही व बासुंदीला करपट असा वास येणार नाही। येथे आपण पाऊण लिटर इतके दूध घेतलेले आहे। इथे आपण फुल फॅट असे दूध वापरणार आहोत। तर म्हशीचे दूध येथे वापरलेले आहे। म्हशीच्या दुधामध्ये भरपूर प्रमाणात फॅट असते। गॅसची फ्लेम ही मीडियमच राहू द्यायची आहे। दुधावर जमा झालेली साय आपण उलटणीच्या साहाय्याने मिक्स करून घेतलेली आहे। दुधाला तुम्ही पाहू शकता एकसारखे असे हलवतच राहायचे आहे। येथे आपण अशाच उलटणीचा वापर करणार आहोत, त्यामुळे कढईला जमा झालेली साय आपल्याला पटकन मिक्स करता येणार आहे। येथे आपण गोल चमच्याचा अजिबात वापर करायचा नाहीये। येथे आपण उलटणीच वापरणार आहोत। कढईने कडक झालेले दूध असे पटकन आपल्याला उलटणीच्या साहाय्याने मिक्स करून घेता येईल। 5 ते 7 मिनिटं आपण एकसारखे असे दूध हलवत राहायचे आहे। तडका पॅनमध्ये 1 चमचा तूप घेतलेले आहे। तूप गरम झाल्यावर आपल्याला आपल्या आवडीनुसार येथे आपण ड्राय फ्रूट्स फ्राय करून घेणार आहोत। येथे मी काजू, बदाम, चारोळे घेतलेले आहे। आपण पिस्ता देखील वापरू शकता। गॅसची फ्लेम ही लोच राहू द्यायची आहे। सर्व ड्राय फ्रूट्स व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहे। ड्राय फ्रूट्स व्यवस्थित असे एकसारखे फ्राय करून घ्यायचे आहे। सर्व ड्राय फ्रूट्स फ्राय झाल्यानंतर आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत। ड्राय फ्रूट्स मधले पूर्ण तूप असे निथळून घ्यायचे आहे। आता आपण एका तडका पॅन मध्ये साखरेपासून कॅरेमल बनवून घेणार आहोत। त्यासाठी पाव कप साखर घेतलेली आहे। साखरेचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता। गॅसची फ्लेम ही लोच राहू द्यायची आहे। एका चमच्याच्या साहाय्याने साखर अशी हलवत राहायची आहे। तुम्ही पाहू शकता साखर वितळण्यास सुरुवात झालेली आहे। हे पहा अशा पद्धतीने। दुसऱ्या बाजूला आपले दूध थोडे आटलेले आहे। साखर पूर्णपणे वितळलेली आहे, म्हणजे आपले कॅरेमल तयार झालेले आहे। दुधामध्ये हे कॅरेमल आपण थोडे थोडे टाकणार आहोत, कारण की कॅरेमल टाकल्यानंतर दूध हे असे वरती येते। त्यामुळे अगदी थोडे थोडे असे हे कॅरेमल दुधामध्ये मिक्स करायचे आहे। कॅरेमल टाकल्यामुळे आपल्या दुधाचा देखील रंग असा चेंज झालेला आहे। पुन्हा 5 मिनिटं एकसारखे हलवत दूध असे चांगले उकळू द्यायचे आहे। त्यानंतर आपण 2 चमचे इतके खवा टाकणार आहोत। आपण येथे खव्याचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकतो। खवा टाकल्यानंतर 5 मिनिटं दूध एकसारखे हलवत असे उकळू द्यायचे आहे। बासुंदी आपल्याला जशी हवी आहे, घट्ट पातळ, त्या पद्धतीने दूध आपण आटवून घेणार आहोत। उलटणीच्या साहाय्याने कढईला जमा झालेली साय आपण काढून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपली दाणेदार अशी बासुंदी तयार होताना दिसत आहे। ही बासुंदी करायला अगदी सोपी आहे व कमी वेळेत तयार होते। बासुंदी आता जरी थोडी पातळ वाटत असली तरी थंड झाल्यावर भरपूर अशी घट्ट होणार आहे। गॅसची फ्लेम आता आपण लो करू शकता। येथे आपण बासुंदी एकसारखी अशी
व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। ही बासुंदी तुम्ही पाहू शकतात भरपूर प्रमाणात अशी घट्ट तयार झालेली आहे। अशा स्टेजला आपण फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स घालणार आहोत। आपल्या आवडीनुसार कमी जास्त ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता। उलथणीच्या साहाय्याने सर्व ड्रायफ्रूट्स असे मिक्स करून घ्यायचे आहे। आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत। ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर 2 मिनिटं बासुंदी आपण शिजवून घेणार आहोत। त्यानंतर पाव चमचा वेलची व जायफळची पूड आपण घालून बासुंदी व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत। आपली ही बासुंदी कमी वेळेत व कमी मेहनतीत तयार झालेली आहे। पण पुन्हा 1 चमचा ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहोत। हे ऑप्शनल आहेत। घरी बनवलेली बासुंदी ही मार्केटपेक्षा कमी वेळेत व कमी मेहनतीत तयार झालेली आहे। कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद मैत्रिणींनो।